नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत दुबईमध्ये. हे सगळं बघून अगदी दुबईचा फील आहे, नाही का? म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अगदी दुबई सारखाच 1% पेमेंट प्लॅन. कारण दुबईमध्ये अशा लक्झुरियस प्रॉपर्टीज असून सुद्धा पेमेंट प्लॅन सोपे असल्यामुळे घर घेणं सुद्धा सोपं जातं. ते सुद्धा कुठे माहितीये का? तर आपल्या पुनावळेमध्ये. हा 3.5 एकरचा प्रोजेक्ट आहे, जिथे फक्त 4 टावर्स आहेत आणि हे 29 स्टोरीचे स्काय स्ट्रॅपर्स असणार आहेत. तर मग चला तर हा संपूर्ण प्रोजेक्ट, प्राइसिंग, लेआउट आणि फ्लॅट्स बघून हे सिद्ध करूया की हे पुनावळेमध्ये आज आहे. तुम्हाला खरं सांगतो, या घरामध्ये मी जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं ना, तेव्हाच मला असं फील झालं की मी एका युनिक भारताबाहेरच्या किंवा दुबई सारख्या एखाद्या लेआउटच्या घरामध्ये. ते तर आहेच, पण आणखी एक गोष्ट सांगतो की इथे तुम्हाला लॉबी पासून तर तुमच्या मास्टर बेडरूम पर्यंत सगळं काही अगदी युनिक हँड जबरदस्त लेआउट मध्ये मिळणार आहे. आता बघूया, सुरुवात करूया या तुमच्या 8 फूट उंचीच्या जबरदस्त अशा दरवाजापासून. लॉबी पूर्णपणे प्रायव्हसी प्रदान करणार आहे, पण खरी भव्यता तो तुमचा लिव्हिंग एरियाज प्रदान करतो ना. म्हणजे बघा ना, किती स्पेशियस आहे. इव्हन हा टोटली सेपरेट आहे बरं का. म्हणजे आता बघायला जाल तर तुमची जी एंट्रन्स लॉबी आहे, तिथून आपण आतमध्ये आल्यानंतर हा सेंटरला तुमचा डोअर येऊन जातो आणि अशा प्रकारे अगदी सेपरेट तुमचा लिव्हिंग एरिया. किती भारी वाटतोय ना हा. आणि आणखी एक मुद्दा, तुम्ही इथे बसल्यानंतर ऑब्झर्व केला असेल, ही मागचे कर्टन्स नेमके कशाचे आहेत? इथे तुमची बाल्कनी आहे का? तर नाही, इथे फुल लेंथ विंडो आहे. आणि ती केवढी माहिती आहे? वॉल टू वॉल, एज टू एज. म्हणजे संध्याकाळचा पॅनोरॉमिक व्ह्यू जवळजवळ 28व्या मजल्यावरून किती भारी दिसेल याचा विचार केलाय तुम्ही? एकदम जबरदस्त. मला तर ही कॉन्सेप्ट खूप जास्त आवडली. पण तुम्ही म्हणाल तुमची बाल्कनी कुठे आहे? तर कुठे म्हणजे काय, लगेच इकडे असणार आहे. पण त्यापूर्वी आपण बाल्कनी तर बघूया, पण हा डायनिंग एरिया सुद्धा बघून घ्या, जो अगदी सेपरेट आहे. तिकडे तुमचं लिव्हिंग, इकडे तुमचा डायनिंग. मग हवा असल्यास 6 सीटर किंवा असाच 5 सीटर डायनिंग टेबल इथे तुम्ही डिझाईन करा आणि मस्त बाहेरच्या फ्रेश हवेसोबत लगेच सर्व केलेल्या गरम गरम तुमच्या जेवणाची मजा घ्या. पण चला आता आपण सोबतच इथली बाल्कनी सुद्धा बघून घेऊया ना. अरे वा, मला तर असं वाटलं की मी एखाद्या बाल्कनीत नाही तर किड्स बेडरूमच्या मध्ये चालूय. कारण फार जास्त स्पेशियस आहे हो. आणि मी फक्त बोलत नाही, तर खरंच तशी स्पेशियस आणि मोठीच बाल्कनी आहे. अजून एक गोष्ट, मुद्दा सांगायचा झाला तर इथे या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 3 एकरच्या पोडियममध्ये 60+ अमेनिटीज मिळणार आहेत. आणि सगळ्या लक्झुरियस दुबई स्टाईल अमेनिटीज असणार आहेत, एकदम कडक. आणि बाल्कनी बघा ना, आतमधून सुद्धा दिसतीये की नाही, एकदम ग्रँड अशी, एखाद्या किड्स बेडरूम एवढीच. खरंच एक मस्त असा स्टेबल लावून इथे छानशी पार्टी होऊ शकते. आणि एकदम भारी बाल्कनी. तुम्हाला पण आवडली आहे ना? मग प्रत्यक्ष या आणि बघा, कारण खरंच भारी आहे बरं का. मला तर आवडली आहे. खरं सांगायला गेलं तर आत्ता तर आपण कुठे सुरुवात केली आहे या घराकडे बघण्याची. खरं लेआउट आणखी पुढे खूप जास्त युनिक आणि तेवढंच सुंदर आहे. आणि जर तुम्हाला हेच लेआउट बघायचं असेल घर बसल्या तुमच्या फोनमध्ये, तर सोपी प्रोसेस आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचंय, म्हणजे आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला तुमचा मेसेज जाईल आणि ते तुम्हाला इथले युनिट प्लॅन्स, ब्रॉशर्स, डिटेल्स, प्राइसिंग, लोकेशन सगळंच पाठवतील. म्हणजे आता घरी बसल्यास तुम्ही बघा की घर किती वास्तू कंप्लायंट आहे, तुमच्यासाठी योग्य आहे का, काय रूम साईजेस आहेत, लेआउट कसं आहे, सगळंच. आणि नंबर तर स्क्रीनवरती दिलेलाच आहे, त्यावरती कॉल करा. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक सुद्धा करत जाओ, म्हणजे आम्हालाही जरा प्रोत्साहन मिळतं. आणि कळवत जा आम्हाला कमेंटमध्ये कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ. बरं चला, आता डायनिंग एरिया इथे आपण बघतोय, पण ह्याच डायनिंग एरियामध्ये बनवण्यासाठी लागणारं जेवण या किचनमध्ये बनणार आहे. ते किचन पण बघूया या माझ्यासोबत. या किचनमध्ये तुम्हाला सुंदर असे 2 पॅरलल किचन प्लॅटफॉर्म्स मिळून जातात. हा जो स्पेस आहे हा तुमचा फ्रिज, मायक्रोवेव्ह, ओव्हनसाठी. इकडे तुमचा कुकिंग प्लॅटफॉर्म येऊन जाईल, तुमचं चिमणी असणार आहे. या बाजूला तुम्हाला तुमचं सिंक मिळून जातं फॉर दी कुकिंग अँड युटेन्सिल्स. आणि इकडे काय, इकडे आणखी काही तुमचे फ्रूट्स वगैरे, व्हेजिटेबल्स वगैरे, किंवा तुमचे मिक्सर ग्राइंडर्स वगैरे असं सगळं ठेवू शकता. किंवा गरम गरम जेवण बनवलेलं असतं ते हॉटपॉटमध्ये इथे ठेवू शकता. इथे या बाजूला तुमचं डिशवॉशर फिट करा.
प्लेसमेंट्स आणि तुम्हाला प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि या बाजूला वॉशिंग मशीन, इनक्लोज ड्राय एरिया असणार आहे, मागच्या बाजूला विंडो सुद्धा आहे, प्रॉपर असं सुंदर किचन, अगदी लक्झुरियस इंटरनॅशनल फील इथे असणार आहे. मी सांगू इच्छितो ही 29 मजलीचे जे टावर्स आहेत ते तुम्हाला इथे मायवन कन्स्ट्रक्शनमध्ये मिळणार आहेत. पण इंटरनल काही वॉल्स आहेत ज्या तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही अशा प्रकारे कस्टमाइज करू शकता आणि इथे तुम्ही असंच काहीतरी इंटेरियर डिझाईन करू शकता, कारण या सॉफ्ट वॉल्स असणार आहेत. आणि ही तशी तुमची कॉमन बेडरूम आहे बरं का. आता चला आत जाऊन बघूया. आता आत काय आणि बाहेर काय, कारण ही तर वॉल नाहीच आहे. इथे तुम्हाला ग्लास पार्टिशन असं करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं डिझाईन करू शकता किंवा त्यांना सांगू शकता की आम्हाला इथे वॉल हवी, आम्ही तुम्हाला इथे वॉल सुद्धा डिझाईन करून देऊ. बघायला गेलं तर या बेडरूमला आपण किड्स बेडरूम म्हणतो, कारण ही तर आपल्या घराच्या नॉर्थ ईस्टमध्ये येते, मुलांसाठी शुभ असते. तुम्ही मुलांसाठीही ठेवू शकता किंवा मग अशी कॉमन बेडरूम म्हणून डिझाईन करा. खूप सुंदर इंटेरियर इथलं सुद्धा डिझाईन केलेलं आहे. इथे तुम्हाला फुल लेंथ विंडो सेमच मिळणार आहे, म्हणजे प्रॉपर लाईट व्हेंटिलेशन घरामध्ये राहणारच आहे. बाकी तुमच्या इच्छेनुसार सगळ्याच घरामध्ये तुम्हाला इंटेरियर डिझाईन करण्याचा स्कोप मिळून जातो. या बाजूला तुमचं कॉमन वॉशरूम असणार आहे आणि संपूर्ण घरामध्येच खूप सुंदर अशा कोलेरच्या CP सॅनिटरी फिटिंग्स आहेत. प्रत्येक वॉशरूममध्ये डिफरंट थीमच्या डॅडो टाईल्स असणार आहेत, ग्लास पार्टिशन असणार आहे आणि खूप मोठे मोठे असे वॉशरूम्स आहेत. आता आपण एंट्री करतोय ती या तुमच्या लॉबीमध्ये, ज्या लॉबीमधून तुमच्या प्रत्येक एका शयनगृहाला एंट्री असणार आहे, प्रवेश असणार आहे. अहो म्हणजे बेडरूम ना, आता मराठीत व्हिडिओ तर काही मराठी शब्द वापरावे म्हणतो. बरं चला आता तुम्हाला या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि एक इंटरेस्टिंग अशी स्टोरी सांगतो. आणि मला माहिती आहे तुम्हाला ही बेडरूम बघायच्या अगोदर स्टोरी ऐकायची आहे. तर काय झालं, मगाशी मी इथे बघण्यासाठी पहिल्यांदा फ्लॅटमध्ये आलो आणि बघतोय तर काय, मध्ये एका अंकल आंटीचं भांडण चालू आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांची रिटायरमेंट झालेली आहे आणि त्यांचं भांडण या गोष्टीवरून सुरू होतं की आता त्यांना रिलॅक्स असा एक स्पेस हवा आहे, मी स्पेस हवा आहे. दोघांनाही अगदी त्यांचे जे चांगले क्षण आहेत किंवा त्यांचा जो रेस्ट आहे तो करण्यासाठी त्यांना एक बेडरूम हवी. आणि ते त्यांच्या मुलांना सांगत होते की त्यांना ना हीच बेडरूम हवी आहे. हालाकी त्यांचा जो मुलगा आहे तो म्हणत होता की तुम्ही मास्टर बेडरूम घ्या, पण त्यांचं म्हणणं होतं की त्यांना अशी कन्व्हिनियंट बेडरूम हवी आहे की जिथे अशा प्रकारची एल शेप विंडो असेल. म्हणजे आता कसं आहे, बाल्कनीपेक्षा अगदी बेडरूममध्ये बसूनच बाहेरचा व्ह्यू बघता येतो. त्यातल्या त्यात अगदी बेडच्या जवळच त्यांच्यासाठी हे वॉशरूम होतं, जे खूप कन्व्हिनियंट होतं त्यांना यूज करण्यासाठी. आणि हो, काकांना ना ओल्ड जुन्या 60sच्या फिल्म बघायला खूप आवडतात. म्हणजे ते इथे फिरत फिरत म्हणत होते इथं ना त्या जुन्या 60sच्या फिल्म बघायला मजा येईल, कारण अगदी प्रॉपर असं TV युनिट आहे. काका आणि काकूंच्या अगदी क्लोज ठेवण्यासाठी इथे त्यांना कबर्ड वगैरे दिलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी या बेडरूमच्या एवढ्या प्रॉपर होत्या की त्यांना खूप जास्त आवडलं. आणि आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे ब्लॅक थीमचं वॉशरूम, त्यात ग्लास पार्टिशन सुद्धा, प्रीमियम फिटिंग सुद्धा. मग काय, काका तर गव्हर्नमेंट ऑफिसर होते हो, पण त्यांचा मुलगा आता IT मध्ये जॉब करतो. मग तो असं म्हणत होता ही बेडरूम तुम्ही घेतली तर ही मास्टर बेडरूम जी आहे तो वापरेल. मग चला आता बघूया ही पण कशी येते. आत्ताच नाही, पण ही पूर्ण बेडरूम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सरदेसाई काकांच्या मुलांना ही बेडरूम का आवडली आणि त्याला ही बेडरूम का हवी होती. म्हणजे ते मगाशी जे काकांची स्टोरी सांगितली ते ऑलरेडी नेव्हीमध्ये होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत. सो त्यांचा मुलगा आता IT मध्ये, सो त्याच्यासाठी ही बेडरूम कशी कन्व्हिनियंट आहे पुढे बघूया. इथे तुम्हाला हा कबर्ड दिसत असेल, वॉर्डरोब दिसतोय, बेड आहे प्रॉपर आणि हो स्पेशियस मास्टर बेडरूम, अगदी सुंदर इंटेरियर. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही की किती भारी इथलं जे कलर्स कॉम्बिनेशन सगळं काही यूज केलेलं आहे. आणि आता इकडे आहे ना, तिथे काय करताय हे बघा, हा स्पेस. कारण का, तर तो जो मुलगा आहे त्यांचा, त्याचं काम सुरू आहे हायब्रिड. मग त्याचं म्हणणं असं की हा स्पेस अगदी परफेक्ट आहे त्याच्यासाठी की वर्क फ्रॉम होम स्टेशन अगदी भारी होऊन जाईल. आणि समोरच्या बाजूला इथे दिसतंय ना, हे बघा, तुम्ही हवे असल्यास ओपन करू शकता, क्लोज करू शकता. असेच व्हर्टिकल कर्टन्स इथे लावून घ्या. मस्त बाहेरचा व्ह्यू बघत बघत काम करायची मजाच वेगळी. पण मला मात्र इथे बसून पुस्तकं वाचायला आवडतील. तुम्हाला नेहमीसारखं माहिती आहे मला जरा नवीन इंटरेस्टिंग कथानकं असणारी पुस्तकं वाचायला आवडतात. आणि हो, इंटेरियर एवढं भारी आहे की कळणारच नाही नेमकं वॉशरूम आहे तरी कुठे, कारण इथेच तुमचं हे अटॅच्ड वॉशरूम आहे आणि मास्टर बेडरूम आहे म्हटल्यानंतर विषय आहे का, बाल्कनी तर असायलाच हवी की नाही. मग ते इथे मिळणार आहे, बघूया ना. आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला सुद्धा असं वाटतं ना की सगळी झोपेतून उठल्यानंतर फ्रेश अशा आपल्या या बाल्कनीमध्ये यावं आणि बाहेरच्या फ्रेश हवेचा आणि सनलाईटची मजा घ्यावी म्हणून.
अहो म्हणजे सकाळचं ऊन कोवळं ऊन आपल्याला व्हिटॅमिन डी देतं आणि चांगलं असतं आरोग्यासाठी. त्यातल्या त्यात हा आता मोठा जो ग्लास दिसतोय, ही विंडो ही तुमच्या त्या वर्क फ्रॉम होम स्टेशनमध्ये येणार ना, मग प्रकाश तिकडे येईल आणि भारी फील येईल. आवडलंय ना तुम्हाला? मला पण हे सर्व तेवढंच जास्त आवडलंय. काय मग मंडळी, आवडलाय की नाही हा दुबई सारख्या लाईफस्टाईलचा फ्लॅट? तुम्हाला वाटलं ना खरंच वेगळं लेआउट? म्हणजे मगाशी मी सुरुवातीला बोलत होतो, पण आत्तापर्यंत हे संपूर्ण घर बघत असताना नक्कीच तुम्हाला हा अनुभव झालाच असेल की खरंच वेगळं लेआउट आहे. अगदी विदेशात जशा प्रकारचे घरं असतात तसंच आहे, कारण एवढा जास्त लाईट, व्हेंटिलेशन, व्ह्यूज सगळंच काही तुम्हाला मिळतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला 1%चा पेमेंट प्लॅन. अहो फक्त दुबईमध्ये अगोदर बघायला मिळायचं आणि त्या लोकांनी एवढ्या लोकांसाठी घरं दिले. आणि आता वेळ आलेली आहे तुमचं सुद्धा असंच लक्झरी दुबईसारख्या लाईफस्टाईलच्या प्रोजेक्टमध्ये घर व्हायची. म्हणूनच तर हा 1% पेमेंट प्लॅन इथे मिळणार आहे तुम्हाला. बरं, आता पेमेंट प्लॅन तर आहे, पण नेमकी प्राइसिंग काय, कार्पेट एरियाज काय? तर आत्ता आपण हा 3 BHK बघतोय, जिथे एवढा सुंदर तुमचा लिव्हिंग एरिया तुम्हाला मिळून जातो. आणि इथे जी प्राइसिंग आहे ना, ती कार्पेट एरियानुसारच, म्हणजेच अर्थात 1070 स्क्वेअर फीटचा इथे तुम्हाला 3 BHK मिळून जातो. आणि त्यापेक्षा कमी सुद्धा इथे कार्पेट एरियाज आहेत, ज्यांची प्राइसिंग इथे सुरू होऊन जाते 99 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. आणि हो, 4 BHK सुद्धा आहे, म्हणजे 3 BHKचं सेपरेट टावर असणारे पर फ्लोर 4 फ्लॅट 4 लिफ्ट्स, आणि 4 BHKचं सेपरेट टावर पर फ्लोर फक्त 2 फ्लॅट्स आणि लिफ्ट्स 3, ज्यात 1506 स्क्वेअर फीटचं तुमचं 4 BHK आहे. आणि त्याची प्राइसिंग 1,67,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून सुरू होऊन जाते. म्हणजे विचार करा किती सुंदर असा, जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे, एवढ्या जबरदस्त प्राइसिंगमध्ये आणि पुनावळेसारख्या लोकेशनला. मग कधी येता व्हिजिटला? कारण पुनावळेची डेव्हलपमेंट एवढी झपाट्याने सुरू आहे, एवढे फास्ट रोड्स वगैरे बनत आहेत, सगळं काय एवढं भारी सुरू आहे, एवढे भारी प्रोजेक्ट्स येत आहेत. म्हणून लवकर आमच्या या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा. नंबर तसा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे आणि व्हॉट्सअपची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. मग लगेच कॉल करा किंवा व्हॉट्सअप लिंकवरती क्लिक करा आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टसोबत इथं व्हिजिटला या. कारण खरंच खूप जबरदस्त आहे बरं का. अशा ऑपॉर्च्युनिटीज पुन्हा पुन्हा मिळणार नाहीत. 4 BHK तर कधी सोल्ड आउट होऊन जातील हे सुद्धा कळणार नाही. म्हणून सर्वात आधी व्हिडिओ आमचा तुमच्यासाठी आणलेला आहे. व्हिडिओला लाईक करा आवडल्यानंतर, आणि हो, अजूनही गेट सेटला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब केला, बेल आयकन दाबायला विसरू नका. मंडळी, भेटूया अशाच एका जबरदस्त प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.